तुझ्या बाबांसारखं तुला बी काम जमायला लागलं की छान. प्रत्येक कामाचं एक कौशल्य असतंय बघ. आता आपल्याकडे कितीतरी पारंपरिक कामात तरबेज असलेल्या पिढ्यानपिढ्या होऊन गेल्या की. मला तर नेहमी असं वाटतंय प्रत्येकानं कशा ना कशात तरी एक्सपर्ट असायलाच पाहिजे. कमी अगं काय बोलतेस तू? हे कसलं काम आहे? हे काम करून कोणी पुढे गेलंय का कधी? अगं हे काम शांत उपाशी झोपूही देत नाही ना, धड आमची प्रगती होऊ देत. हे असलं काम मला नाही करायचंय. कधी कधी वाटतं ना, देवाने अशा घरात जन्माला तरी का घातलं? जर जन्म द्यायचाच होता तर एखाद्या मोठ्या श्रीमंत घरात द्यायचा ना जन्म. शंभू, अरे आता आपण कुठल्या घरात जन्म घ्यायचा हे आपल्या हातात थोडे असतंय. खरं आपल्याला काय बनायचंय, आपण काय करू शकतो, आपलं कर्तृत्व काय आहे हे दाखवून देऊ शकतो, हे आपल्या हातात असतंय की नाही. आता समज 15-20 पायऱ्यांचा जिना आहे. आता ती काय आपण एका ढांगीत पार करतोय का? हळूहळू एक एक पायरी चढत जातोय की नाही आपण. आणि तसं केलं तरच आपल्याला जे पाहिजे ते आपण मिळवू शकतोय. कमळी, बस कर. हे बघ, आता हे तुझं लेक्चर मला ऐकायचं नाही. जा तू. ठीक आहे ठीक आहे, येतो मी. तू जेवून घे. अरे वा वा वा, किती सुंदर आहे. माझ्याही मनात विचार चाललाच होता मुलींसाठी काहीतरी घ्यावं म्हणून. अनिका, दिस इज फॉर यू. थँक्यू डॅड. वेलकम बेटा. कमळे, हा माझ्या मोठ्या मुलीसाठी. अहो मला आजी. काय कमळी, घे ग, घे घे घे. आजी काय मस्त आहे, खूप छान दिसेल तुला. आणि आई, थांब हा. चालते, निघी आहे ग. बघ किती सुरेख दिसतोय. आणि आई, हे तिसरं गिफ्ट माझ्या तिसऱ्या मुलीसाठी. म्हणजे निंगीसाठी. ये निघी ये. छान छान. दाखव दाखव काय. वाव, किती सुंदर आहे हार. मस्त आहे ना. अहो काय करताय, लागलं की मला. रागिणी, कुठली पद्धत आहे नेकलेस पाहण्याची? मॉम, तुला नेकलेसच बघायचा होता ना, मग माझा बघायचा होता, तिचा कशाला घेतलास? एक्सक्यूज मी, मला आवडला हा. मला वाटलं माझ्यासाठी आणलाय म्हणून मी घेतला. एवढं काय त्यात. तुम्हाला आवडलंय तर ठेवा तुम्हाला. मला काय नाही बोलणार ते. अहो मी कॉलेजला जातोय की नाही, मग मी कुठं घालून फिरणार आहे. जेव्हा लागल तेव्हा छोट्या आईकडनं घेतो. चालतंय ना छोटी आई? हो ठीक आहे, चालेल. मी आईला दाखवून आले. हे दे ग इकडे. अगं रागिणी म्हणजे कठीण आहे. कधी कधी लहान मुलाच्या वर्तन वागत असते. हे बघा, यांना काही लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज नाही आहे. मी काही नवीन गोळ्या औषधं लिहून दिलीत, ती त्यांना लगेच द्यायला सुरुवात करा. आणि हे बघ शंभू, तू तुझ्या बाबांकडे नीट लक्ष दे. तुला आता जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत राहायला हवं. बरं, येऊ मी. काळजी घे. थँक्यू. शंभू, बाबांची काळजी घे. आणि काही मदत लागली तर कॉल करा. आई आता तूच सांग, मी काय करू? तिथे बाबांच्या शेजारी बसून त्यांची काळजी घेऊ की की दुकानात जाऊन काम करत बसू? अगं आई, यांच्या आजारपणामुळे माझं कॉलेज बुडतंय. अगं हे असंच सुरू राहिलं ना तर माझं शिक्षण थांबेल. शंभू, अरे तू काकींवर का चिडतोयस? मग काय करू कमळी? अगं कमळी, मला खूप शिकायचंय. आई बाबांची सगळी स्वप्न पूर्ण करायची. या झोपडपट्टीतून बाहेर पडून छोटंसं का होईना, पण अगं स्वतःचं घर द्यायचंय. आता असं वाटतंय की
माझी सगळी स्वप्न त्या दुकानातच राहून जाणार। आई अगं मला त्या दुकानात काम करायला लाज नाही वाटत, अगं पण भीती वाटते। बाबांनी आजपर्यंत त्यांचं सगळं आयुष्य त्या दुकानात काढलं, तसं माझं झालं तर हेच काम करत मी राहिलो ना तर मी कधीच मोठा होऊ शकणार नाही, कधीच सक्सेसफुल होणार नाही मी। कमी मला आई बाबांची सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत। अगं पण मी शिकलोच नाही तर हे सगळं कसं करू शकणार आहे मी? मी आतापर्यंत कधीच क्लासेसचे पैसे घरातून नाही घेतलेत। इकडनं ना सततची लाईट जात असते, पण रस्त्यावरच्या लाईटच्या खाली बसून अभ्यास करत राहिलो। कमवा आणि शिका योजनेतून कॉलेजमध्ये काम करून शिकलोय। माझ्या शिक्षणाचा सगळा खर्च स्कॉलरशिप मधून मिळणाऱ्या पैशांमधून भागवला। मी कधी नवीन पुस्तकांचा हट्टही नाही केलाय। मित्रांकडून जी जुनी पुस्तकं मिळतील त्यातच अभ्यास करत राहिलो। कमी आता असं वाटतंय की सगळं संपलंय, काहीच करू शकणार नाही मी। माझी स्वप्न कधीच खरी होऊ शकणार नाही। कमी सगळं संपलंय। एक मित्र म्हणून आजपर्यंत तुम्ही मला खूप साथ दिली, खूप मदत केली, पण हा माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे आणि तो मलाच सॉल्व्ह करावा लागेल। तुम्ही माझ्याकडे बघून दया दाखवलेलं मला अजिबात आवडणार नाही, पण बाबांच्या औषधासाठी खरंच माझ्याकडे आता पैसेही नाहीये। हे बघ, औषधांचं टेन्शन तू घेऊ नकोस, मी तुला औषधं पाठवून देईन सगळी। शंभू तू शांत हो, सगळं ठीक होईल। आम्ही आता येतो, काळजी घे बाबांची। काकी काळजी घ्या, येतो आम्ही। येतो। शंभू ते दे इकडे, इकडे दे।